झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। आयपीएल सामन्यादरम्यान शाहरुख खान असं का वागतोय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता। त्यामागचं कारण त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेलं अपयश तर नाहीये ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते। दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे प्रदर्शित झाला आणि रुपेरी पडद्यावरचा राज एका रात्रीत तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला। त्यानंतर किंग खाननं मागे वळून पाहिलंच नाही। एकापाठोपाठ एक त्याचे चित्रपट हिट होत गेले। तो कधी जेंटलमन तर कधी खलनायक रूपात पडद्यावर उतरला। पुढे त्याचा फॅन फॉलोअर वाढतच गेला। आय एम द बेस्ट म्हणत तो बॉलिवूडचा किंग खान बनला। कोई स्टार है, कोई बेकार है, कोई हीरो यहाँ, कोई झीरो यहाँ, कोई स्टार है। गेल्या 2 दशकात त्याने बॉलिवूडवर पकड मजबूत केली आहे। कौन हूँ तुमसे मैं क्या कहूँ, है सच तो ये दोस्तों। पण अलीकडच्या काळात त्याला अपयशाचा सामना करावा लागला। बॉक्स ऑफिसवर त्याच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण याउलट त्याचा प्रतिस्पर्धी सलमान एकापाठोपाठ एक हिट देतोय। अशातच रणबीर कपूर आणि इम्रान खान या नव्या दमाच्या स्टार्सची भर पडल्यामुळे तरुणाई त्याच्या चित्रपटांना गर्दी करते। त्यामुळे तरुणाईच्या गळ्यातला ताईत असलेला शाहरुख आता मागे पडत तर चालला नाहीये ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। तरुणाईने त्याच्याकडे पाठ फिरवण्याचं कारण म्हणजे त्याचं वाढतं वय। आता त्याच्या चेहऱ्यावर त्याचं वय दिसू लागलंय। शाहरुखचा जलवा ओसरू लागलाय तर त्याचे समकालीन प्रतिस्पर्धी सलमान आणि आमिर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतायत। सिनेमातील आपला असर डळमळीत होत असल्यामुळे की काय शाहरुखनं आयपीएलवर लक्ष केंद्रित केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। आयपीएल मध्ये शाहरुखची कोलकाता नाईट रायडर्स चांगली कामगिरी करते, पण गेल्या वर्षी त्यानं वानखेडेवर जो धिंगाणा घातला त्यामुळेच तो वादात सापडला होता आणि तोच वाद आता त्याचा पिच्छा सोडायचं नाव घेत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। खरं तर हा असा एक डॉन होता की ज्याला 11 मुलखाचे पोलीस शोधत होते आणि एका सिक्युरिटी गार्डनं हद्दपार केलं, हे वास्तव आहे। आजच्या प्राईम वॉच मध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल। झी 24 तास एक पाऊल पुढे।